नियुक्ती त्या ठिकाणी झाली असती, त्याच्यामध्ये लायकी आहे, परंतु त्याला ती नोकरी मिळाली नाही आणि कदाचित त्याने जर त्या नोकरी न मिळाल्यामुळे त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली, त्याच्या कुटुंबामध्ये कोणी आत्महत्या केली, कोणी मरण पावलं, सगळं पैसा लागला शिक्षणासाठी आणि त्याच्यामध्ये जर त्या घरामध्ये कुटुंबामध्ये जर समजा काही दुर्घटना झाली, त्याचं पातक विचार. म्हणजे आपण जे करतो विचार करा, दुर्योधनासाठी किती किती केलेला आहे, धृतराष्ट्रानं किती केलेलं आहे. आपण इतिहास पाहतो ना, नाही का, हे सगळं केलं परंतु ते त्याच्या नंतर कामी येतं का? दुःख रूपता भगवंत निरूपण करतायत. अरे बाबा दुःखच आहे, दुःख रूपता. दुसरा दोष म्हणाले पाप मूळता, पापच पाप आहे, पापच पाप आहे. तिसरा दोष अनित्यता, ते अनित्य नाही, कायमच नाही. ठीक आहे, 3 दोष आहे म्हटले प्रपंचामध्ये आणि या 3 दोषामुळे इथे माणसानं रमू नये. खरं पाहिलं तर संतांनं सुंदर वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, वर्णन भगवंतही वर्णन करतात. काय म्हणतात की संसार म्हणजे हा दीर्घ स्वप्नगा, खूप मोठं लंब माणसाला पडलं असं स्वप्न, त्याला संसार म्हणतात. खूप मोठं लंब असं पडलेलं स्वप्न म्हणजे संसार. स्वप्न खरं असतं का? विचार करा, स्वप्न खरं असतं का? नाही. आपण झोपलो, आपल्याला स्वप्न पडलं, नाही स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? हत्तीवर आपली मिरवणूक काढली. काय? हत्तीवर मिरवणूक काढली. हत्ती खरं आहे का? मिरवणूक खरी आहे का? डीजे खरं आहे का? गुलाल खरं आहे का? पॅड खरं आहे का? हारपुरे खरे आहेत का? लोक स्तुतीस तुम्हाला गायला लागली, ते खरे आहे का? काहीच खरं नाही. स्वप्न गेलं की सगळं संपणार आहे. स्वप्नीचे चेईले जाईल रया, संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जे स्वप्नातलं आहे, तुम्ही जागृत झाला बस संपलं, काहीच राहणार नाही, काहीच राहणार नाही. वेगळाची बाहुली जाईल रया, वेगळाची बाहुली काय उपयोगाची आहे? ही संसारामधली स्त्री म्हणजे वेगळाची बाहुली, संसारामधला पुरुष म्हणजे वेगळाची बाहुली. ज्या वेळेला तुम्ही लग्न केलेलं असतं त्यावेळेस आकर्षण वेगळं असतं, त्यावेळेचं सौंदर्य वेगळं असतं, त्यावेळेस तुमचं एकामेकावरती प्रचंड प्रेम असतं. नंतर म्हातारपण आल्यानंतर म्हातारं तिकडे तोंड करून बसतं, म्हातारी इकडे तोंड करून बसते, गाऊन असं चाललं म्हणजे दोघांचं पडत असते, अजिबात जमत नाही. 36चा आकडा झाला म्हणे. का? नुसतं ऍडजस्टमेंट होतं आतापर्यंत. प्रपंच म्हणजे एक ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंटच आहे फक्त, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. जुळवून घेणे, मुलाशी जुळवून घेणे, पत्नीशी जुळवून घेणे, एका सुनेशी जुळवून घेणे, भावाशी जुळवून घेणे, पाहुण्याशी जुळवून घेणे, मामाशी जुळवून घेणे, भाच्याशी जुळवून घेणे, सासऱ्याशी जुळवून घेणे, सासूशी जुळवून घेणे, नाही का, सगळं जुळवूनच आहे. दावायाशी जुळवून घेणे, जुळवच आहे. मरेपर्यंत आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. स्वप्न आहे खरं पाहिलं तर. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 2 दृष्टांत सांगितले, एक स्वप्नाचा आणि एक घराणीचा. म्हणाले संसार कशाला म्हणतात? संसार म्हणजे काय आहे नेमकं? दुसरी एक व्याख्या केली भगवंतानी, हा सुंदर व्याख्या केली. भगवंत म्हणतात की संसार कसा आहे, तो लटिका म्हणून सांडवणे आणि साच म्हणून घेवणे, हा सुंदर व्याख्या. काय म्हणतात? खोटा म्हणून टाकू नका, लटिका म्हणून सांडवणे आणि साच म्हणून घेऊ नये, खरा म्हणून स्वीकारही करू नका. तो खराही नाही, तो खोटाही नाही, तो खराही आहे, तो खोटाही आहे. समज आहे खरं पाहिजे तो कसा आहे? खरा पण आहे आणि तो खोटा पण आहे. तो खरा बी नाही आणि खोटा बी नाही. तुम्ही त्याला खरं जर म्हटलं, आता मला सांगा, शरीर खरं आहे असं जर तुम्ही म्हणलं तर सुरकुत्या का पडतात? केस का पांढरे व्हायले? डोळ्याचं तेच का चाललंय? दात का पडायला लागले? म्हणजे याचा अर्थ हे खोटं आहे, हे कामाचं. बरं खोटं म्हणतात, मग कर्माचा लेप लागतो की नाही? बरोबर आहे. जेवण केलं पोट भरतं की नाही? जेवण झालं संडासला येते की नाही? पाणी पिलं लग्नीला येते की नाही? खोटं म्हणतात, परिणाम आहे ना, फळ मिळाले ना तुम्हाला, फळ मिळाले. खोटा तरी कसं म्हणतात? मग तो खोटा बी नाही, खरा बी नाही, खराही आहे, खोटाही आहे, नेमकं कसं आहे कळत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू फार सुंदर वर्णन करतात 2 दृष्टांताच्या माध्यमातून. ते म्हणाले स्वप्नामध्ये
जर समजा कोणी हत्तीवर मिरवणूक काढली तर ती मिरवणूक खोटी आहे, हत्ती खोटा आहे, बँडबाजा खोटा, डीजे खोटा, नाचणारे लोक खोटे, हार पुढे घालणारे लोक खोटे, जय जयकार करणारे लोक खोटे, सगळं 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 खोटं आहे. आलं का लक्षात? खरं काय? त्यावेळेस आपण अंबारीत बसल्यावर आपल्याला जे वाटलं ना, जे बरं वाटलं की नाही, हात पुढे घातलं बरं वाटतं ना, जय जयकार केल्यावर बरं वाटतं ना, आपली स्तुती केल्यावर ती मात्र खरी आहे. आपल्याला जे बरं वाटतं ते खरं आहे, तेवढंच खरं आहे, बाकी काही खरं नाही, बाकी काही खरं नाही. दुसरा दृष्टांत भगवंत सांगतात खाराणीचा. लहान लेकराच्या बाबतीमध्ये हा खरा होतो. लहान मुली झालो असतो की नाही, हे म्हणतं स्वामी म्हणतात फार सुंदर दृष्टांत सांगतात. म्हणे गवणी एक विजेला झोपलाय आणि तो उठला, म्हणे मी बाहेर गेला, बाहेर म्हणजे लघुशक केला, बाहेर गेला, तिकून आल्यानंतर सागळ घेतली, कुठीची सागळ घेतली, पाण्याची पिशवी, शौच केले म्हणजे गुळणा केला आणि परत झोपला. आता तो बाहेर गेला, हे खरं आहे का? नाही. पण तो आला, कुठीची सागळ घेतली, हे खरं आहे का? नाही. पण त्याला गुळणा केला, हे खरं आहे का? नाही. परत झोपला, हे खरं आहे का? नाही. पण कपड्यात लघवी झाली, ही खोटी आहे का? गंमत आहे, लक्षात ठेवा. लहान लेकरांच्या बाबतीमध्ये खरं दिसतंय स्वप्न, आहे की नाही? स्वप्नामध्ये झालेली लघवी ती त्याचा डाग जो आहे ते धुतल्याविन भेटत नाही. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात ते खाराणे ते साज की बाई. खाराणे म्हणजे जे डाग पडला लघवीचा तो तर खरा आहे ना, तो तर धुतल्याशिवाय भेटणार नाही. तसं आपल्याला या प्रपंच लटिका असू द्या, पण या प्रपंचामध्ये जे कर्म केले त्या कर्माचं जे फळ आपल्याला मिळणार आहे त्याचा लेप उमटलेला आहे, तो खोटा आहे का? तो मात्र खरा आहे, नाही का? तुम्ही पुण्य केलं त्याचं फळ, तुम्ही पाप केलं त्याचं फळ मला भोगावं लागणार आहे. भोगल्याशिवाय चुकणार नाही, आपल्या बापाला चुकणार नाही, लक्षात ठेवा. मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघंही असू शकतो, कोणाला चुकणार नाही, कोणी असो, प्रत्येकाला ते भोगावं लागणार आहे. आलं का लक्षात? म्हणून तो खोटा बी नाही प्रपंच आणि खरा बी नाही, हे आम्हाला कळलं पाहिजे. बहिणाबाई फार सुंदर वर्णन करतात प्रपंचाचं, संसाराचं. आरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. सोपा आहे का संसार? हाताला चटके अगोदर मग भाकर मिळते. म्हणजे अगोदर आपल्याला चूल पेटवावी लागते, मग तिथे तवा ठेवावा लागतो त्या चुलीवरती, मग परातीमध्ये पीठ घ्यावं लागतं, त्यात पाणी टाकावं लागतं, पुन्हा मळावा लागतो, भाकर थापावी लागते नाही तर हातावर बनवावी लागते, कुणी हाताच्या थापकी मारून, नाही का? मग तव्यावर टाकावी लागते, मग तिला भाजावी लागते तव्यावर, तव्यावरची काढून चुलीतला आर बाहेर घ्यावा लागतो, त्याच्या समोर लावावी लागते ती भाकर आणि मग नंतर ती भाकर ताटात ठेवावी लागते. मग त्याच्यावर चटणी हे काय असेल ती किंवा भाजी त्याच्यासोबत पण ती भाकर. म्हणजे एक भाकर जर आपल्याला बनवायची तर किमान 4 ते 5 महिन्याचा कालावधी निघून जातो. सोपं आहे का? नांगरावं लागतं, वाकरावं लागतं, काशा काढून टाकाव्या लागतात, मग पेरावं लागतं, मग पेरल्यानंतर ते उगवतं, मग गवत काढून टाकावं लागतं, निंदावं लागतं, खुरपावं लागतं, नाही का? मग त्याला वाढल्यानंतर त्याला जनावरांपासून रक्षण करावं लागतं, मग थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याला पक्षाकडून रक्षण करावं लागतं, दाणे भोरडल्यानंतर मग त्याला चोट्ट्यापासून रक्षण करावं लागतं, मग ते पक्क झाल्यानंतर कापावं लागतं, मग त्याला मळनियंत्रात टाकावं लागतं, पोत्यात भरावं लागतं, जेवढं पाहिजे तेवढं घरी आणावं लागतं, बाकीचं फारशिवडीला न्यावं लागतं. कृषी उत्पन्न बाजार जमीन विकायला, नाही का? सोपं आहे का? विचार करा. सोपं नाही ना बाई बापू, संसार सोपा नाही आहे. म्हणून ती म्हणते बहिणाबाई, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अगोदर हाताला चटके बसल्याशिवाय भाकर तयार होत नाही. विचार करा, आपल्याला गरमागरम भाकर खायला काय जातं? आपल्या बापाचं काय जाते? मायला गरम गरम द्या, त्या बापात ठेवली गरम काय शिळी काय होते? काय रोग येतो? मरतो का?
आणि ती माऊली सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करते, तुझी पट्टी टाकते, तुझी पट्टी उचलते, सकाळी उठल्यावर आंघोळीला तू जातो, अंडरपॅन्ट तू तिला आणून द्यावं लागते त्या याच्यामध्ये बाथरूम मध्ये. मला सांगा, अरे आपली अंडरपॅन्ट आपल्याला थोडीचा येत नाही, आपण का माणसं अंडरपॅन्ट आपली वेळेची कोणी त्या माऊलीनी नौकर घातली. अरे पत्नी आहे तुझी, पत्नी म्हणजे नौकर नाही, लक्षात ठेवा. अरे मर्दा चालणं आजपासून आपली अंडरपॅन्ट आपण पिळली पाहिजे, लक्षात घ्या. त्या माऊलीला हे काम देत नाही तुम्ही. अरे तिच्याही मुखामध्ये नाव आहे, ती भगवंताची भक्त आहे, तीही नामस्मरण करते. मग मानव पथामध्ये बघा आता दंडवत करतात आरती झाल्यानंतर, तर सगळे सगळ्यांना दंडवत करतात, दुसरीकडे दिसत नाही. वारकरी संप्रदायात कीर्तनात फक्त एकामेकाला दंडवत करताना आपल्याला दिसतात, नाही का. म्हणजे कीर्तनकार दंडवत पाया पडतो विना असेल त्या माणसाच्या, आणि मग कीर्तनकाराच्या सुद्धा बाकीचे लोक पाया पडतात टाळकरी चाल वगैरे झाल्यानंतर, तिथं दिसतं आपल्याला थोडंफार. परंतु तुम्हाला सांगतो, जर यदा कदाचित वळीनं असं जर समजा सगळ्या बाया माणसं उभी राहिले आणि तुम्ही वळीनं चालले, तुमची पत्नी उभी आहे कुठं कोळीमध्ये, मग दंडवत करता करता तुम्ही काय तिच्या पुढून असं उभ्या निघून जाता का? विनायक असं करता नाही. तिथं ती असली तरी तुम्ही दंडवत म्हणता तिला. वागताना वागलंच पाहिजे, हेच तर शिकवलंय मानव पंथाने, हेच तर शिकवलंय. आणि ती तुझी पत्नी नाही आहे, तिच्या मुखात भगवंताचं नाव आहे आता, आणि ती भगवंताचं नामस्मरण करणारी आहे. ती आणि तू दोन्ही सारखेच सध्या, लक्षात ठेवा. दोन्ही समान आहेत देवाच्या पुढे. आपण देवाचा भक्त तोही आहे, देवाचे भक्त आपणही आहोत, पण त्यांना असे हीन कामं देता का बरं? सांगा बरं. आपली अंडरपॅन्ट व्हायला देतात. विचार करा माय बापू, हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो, अंडरपॅन्ट कधीच कोणाला व्हायला द्यायची नसते. ही अंतर की बात आहे भले माणसं. आपली अंडरपॅन्ट आपण धुतली पाहिजे. आमच्या गुरुजींनी जसं मला कळायला लागलं तसं सांगितलं, आपली आंतरवेष्टन कुणाला धुवायला द्यायचं नाही म्हणे, कुणाला धुवायला द्यायचं नाही, किती मोठे तुम्ही झालात तरी. पण आमचे गुरुजी, त्यांना जाग्यावरून उठता येत नव्हतं, त्यावेळेस सुद्धा आंघोळ घातल्यानंतर आमचे गुरुजी स्वतःची जी लंगोट असायचे ते स्वतः ते धुवून काढायचे. बाकी कपडे चांगले चालते फिरते होते तोपर्यंत ते शर्ट पदर स्वतःच व्हायचे. आम्हाला कळलं पाहिजे हो, आमचं आम्हाला जर जमत नाही, शर्ट आपण घालायचं आणि इस्त्री पत्नी तेवढेच काम आहेत का? इस्त्री केली का त्या बापाचे नोकर आहे? काय चाललेलं आहे? विचार करा ना. असं नाही केलं पाहिजे. मग तिलाही काम आहे, तिला पोरांना सजवायचे, शाळेत पाठवायचे, नाही का. शाळेतले ड्रेसचे, मुलाच्या ड्रेसच्या त्याची इस्त्री करून द्यायचे, त्याचा मान करून द्यायचे, त्याला गला लावायचंय, नाही का, त्याला पावडर लावायची आहे, आणि त्याचं दप्तर सजवून द्यायचं आहे, दप्तर भरून द्यायचं आहे, त्याच्यामध्ये त्याला पाण्याची बॉटल, डब्बा वगैरे, ते किती काम आहे, भरपूर काम आहे. बरं एक लक्षात घ्या, इमानदारीनं सांगा, तुम्ही अगोदर झोपता का तुमच्या घरवाली अगोदर? मायच्यान सांगा, खोटं बोलणार. कोण अगोदर झोपते? माणसा अगोदर. बाई कधी झोपते? नंतर झोपते. माणसाचं जेवण अगोदर होतं, बायांचं जेवण नंतर होतं. बाया जेवल्यानंतर मग त्या भांडे मोठे घासतात, तोपर्यंत हा माणूस तरी प्याल पण ठेवायचो. जेवणाच्या घरातून गेला ना तू, स्वयंपाक घरातून हाताने जेव भरून गेला, काय रोग आला हाताला? काय तुम्ही कुठे? अवघड गोष्टी आहे माय बापू, साध्या साध्या गोष्टी होत नाहीत. नाही ठीक आहे, तुम्ही बिमार आहात त्यावेळेस केलं पाहिजे, तुम्ही पत्नीचं केलं पाहिजे, पत्नीने तुमचं केलं पाहिजे. कधी आईला दिला का तुम्ही तांब्या भरून? आई पाणी पे बरं, मी पाणी आणून देतो. आणि करा ना सेवा. तुमच्या घरच्या सुनबाईनं सेवा केली पाहिजे, हा कुठला नियम आहे हो? तुमची आई आहे, तिची आई नाही आहे, तुम्ही करा, ती करेल, निश्चित करेल ती, पण तुम्ही करा ना, तुम्ही करा. अरे ज्याची एरे ठाईवरते, चक्रधर भगवंत म्हणतात, त्याची एरे ठाईवरते. आपल्या अंतकरणात दुसऱ्याबद्दल जर स्नेह असेल, प्रेम असेल, तर त्याच्याही अंतकरणात आपल्याबद्दल स्नेह निर्माण होणार, प्रेम निर्माण होणार. इतकं सहज सोपं गणित आहे.
कळलाच नाही माय बापू बाबांना प्रपंच समजलाच नाही. भगवंत सांगतात की प्रपंच जो आहे हा असा आहे आणि तो करत असताना तुम्हाला ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करावीच करावीच. सोपा नाही बापू, सोपा नाही माय बापू. आलं का लक्षात? म्हणून अनेक संतांनी त्याचं वर्णन केलं नाही का. इतर वारकरी संप्रदायात सुद्धा त्याचं वर्णन केलं की प्रपंच कसा आहे. संसार दुःख मूळ चोहीकडे नाही का. दुःख मूळ आहे संसार दुःख मूळ चोहीकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. कुठे विश्रांती आहे? विचार करा. पहाट उठा, ड्युटीवाले जरी असले ना त्याला पहाट उठावं लागतं नाही का. किती वर्किंग आहे त्याच्या पाठीमागे. मी बघा मुंबईमध्ये मी गेलो एकदा, आपण खेड्यातले माणसं खूप चांगले आहोत, खूप आपल्याला विश्रांती आहे. मुंबईतला काम करणारा माणूस, ड्युटी करणारा माणूस, देवा 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 एवढे हाल आहेत त्याचे. तो पहाटे 4 वाजता उठतो. 4 वाजता उठला तर त्याचं सगळं व्यवस्थित होतं. 4 वाजता उठतो, 5 मिनिटामध्ये तयार होतो आंघोळ करून. दुसऱ्या 5 मिनिटामध्ये तो माणूस सगळी तयारी करून डब्बा भरून, त्याच्या अगोदर त्याच्या पत्नीनं त्याचा डब्बा केलेला असतो. तिला किती लवकर उठावं लागत असेल विचार करा नाही का. आणि मग हा देवपूजा चहा घेऊन म्हणजे 10 मिनिटामध्ये सगळं आटोपून हा रेल्वेला जातो बसला. 1 सेकंद हुकला की त्याची रेल्वे हुकते. मुंबईतल्या लोक अगदी तिथं असं नाही आहे गाडी आली 10 मिनिटं लेट 15 मिनिटं लेट मग तो गडबड होऊन जाईल असं नाही आहे ते. मुंबई म्हणजे असं आहे की एकदम एक्सप्रेस सगळं वेळेवर चालतं, लेट चालत नाही. आणि 70 किलोमीटरवरून लोक मुंबईमध्ये काम करायला जातात. आणि तिथे गेल्यानंतर 5 वाजता जर ऑफिस सुटलं किंवा एखाद्या ऑफिस 6 वाजता सुटतात, कोणत्या ऑफिस 7 वाजता सुटतात, त्याच्यानंतर त्याने घरी यायचं. किती वाजता घरी येत होतो? रात्री 9:30 पावणे 10ला. आल्या आल्या जेवायचं, गिळायचं आणि मग पडायचं. काय किती हाल आहे तो विचार नाही. सोपा आहे का प्रपंच? दुःख दुःख आहे ना. संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिन तळमळ. सगळीकडे सगळं दुःख दुःख आहे. बुद्धाला विचारलं ठीक आहे हे काय म्हणजे सगळ्या जगामध्ये. त्यांनी सांगितलं सब्बम दुःखम सब्बम क्षणिकम. सगळं दुःखमय आहे म्हणले. सगळंच क्षणाचं आहे, क्षणात संपून जाणार आहे म्हणले. आणि सगळं दुःख आहे म्हणले. सुख नाहीच आहे. तुकाराम बाबाला विचारलं ते सांगतात सुख पाहता जवळ पडे आणि दुःख पर्वत आहे एवढे. सुखाची तुस आहे म्हणले पण दुःख मात्र पर्वताळ डोंगरा एवढं दुःख आहे. आणि सुख मात्र जवळ पडे. जो म्हणजे असं बारीक असते दवस इतकुस सुख नाही का. आणि त्याच्यासाठी किती आपल्याला सहन करावं लागतं, किती सहन करावं लागतं विचार. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना प्रपंचामध्ये किती दुःख आहे भगवंत निरूपण करतायत. आणि भगवंताचं निरूपण करणं सुरू आहे नाही का. आणि त्या ठिकाणी सगळे बसलेले आहेत आणि भगवंताचं निरूपण. सगळे शांत बसले, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, अंतःकरणात दुःख आहे. कारण जो आपला साथी संगी सोबती जो आहे परश नायक हा गेलेला आहे. भगवंत त्याच्यावरती निरूपण करतायत. प्रसंग भगवंतानी पहा असा निवडलेला आहे आणि निरूपण भगवंताचं सुरू झालेलं आहे की यालाच तर दुःख म्हणतात. आणि असा प्रपंच असाच तर आहे. शांताबाईचा जेव्हा सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंच्या भेटीला येते ती दुःख करते. जीजी माझा मुलगा तुमच्या सारखाच होता, असे डोळे होते, असाच चेहरा होता, असाच तो गोरापान होता, असे त्याचे हात होते. जीजी असं चरचरीत नाक होतं, असाच तो होता अशी ती म्हणते. आणि ती रडायला लागते. स्वामी म्हणतात बाई दुःख नका करा. दुःख म्हणजे पाप, पापात नरक. दुःख म्हणजेच पाप आहे. आलं का लक्षात. आणि पाप त्याचं फळ जे आहे ते नरक आहे. म्हणून तुम्ही दुःख करू नका, दुःख बाजूला करा, त्याच्यातून बाहेर पडा. स्वामी चक्रधर महाराज त्या शांताबाई सांगतात. आलं का
इथे हा प्रसंग जो आहे त्या ठिकाणी दुःख दूर झालं पाहिजे. अगोदर भगवंतानी सगळ्यांना इमोशनल केलं नाही का. नातेवाईक काय केलं असतं म्हणजे नातेवाईकांनी म्हणजे रडले असते, मग तुम्ही का बसले आणि मग सगळ्यांनाच गैवरलं आणि सगळेच रडायला लागले आणि मग भगवंतानी निरूपण करायला सुरू. हा प्रसंग कसा निर्माण झालेला आहे आणि भगवंत निरूपण करत आहे. सुंदर असं निरूपण चाललेलं आहे आणि तिकडे ते त्याला ठेवलेलं आहे नाही का. त्या परसरायकाला पोरुला उघडं ठेवले, त्याचं तोंड उघडं ठेवलेलं, त्याच्यावर तो उत्थान पिंड त्याला म्हणतात पाताचा गोळा तो ठेवलेला आहे त्याच्या तोंडावरती आणि तो दायमानं ते चक्रा मारल्या, टोकांना त्याच्या पायाकडे फोडला आणि येऊन बसलेले आहेत आणि ते पेटून दिलं तिकडं आणि इकडं निरूपण सुरू आहे. आता या निरूपणामध्ये सुरू असलेल्या सर्वज्ञ सुंदर अशा प्रकारे निरूपण करतात आणि त्या ठिकाणी सगळेजण ऐकतात, सगळेजण ऐकायला आणि रडतायत सगळे. भगवंत थोडे थांबले की पुन्हा सगळ्यांना उमाळा येतो दुःखाचा आणि सगळे रडायला लागले, पुन्हा रडायला. परस नायक आले, कारण परस नायकाची स्थिती भंगली. काय झालं? स्थिती भंगली आणि भंगल्यामुळं चटका बसला अंगाला. जसा चटका बसला काय ते दचकलं, ते दचकलं म्हणजे कुठून पाहत अग्नी. पण तोंडावर उत्थान पिंड, डोळे उघडले, ते उत्थान पिंड म्हणजे ते हाताचा गोळा. भूक लागलेली प्रचंड, आग येणं टाकला तोंडामध्ये. मातीत जाऊन स्मशानात सुद्धा माणूस घाबरत नाही. भूक लागली, भूक सगळ्यावर मात करते, लक्षात घ्या. स्मशानामध्ये माणसं जेवण करतात. स्मशानाच्या लाकडावरती भोजन करणारी माणसं, शिजवणारी माणसं ती बघितली. अवघड गोष्ट असते, साधी गोष्ट नाही आहे नाही का. भूक सगळ्यात वाईट आहे. स्वामी चक्रधर महाराज भूकीबद्दल सांगतात की भूक लागल्यानंतर अगोदर जेवण करा रे बाबू. काय अगोदर जेवण करा. स्वस्थ चित्ते बुद्धय संभवंती. चित्त तुम्ही स्वस्थ ठेवलं तर तुम्हाला बुद्धीचा संभव होणार, तुमचा म्हणजे बुद्धीचा विकास होणार. नाहीतर तुमचं लक्ष तिकडं. मी तर असं म्हणतो पंचावताराचा उपहार जर असेल ना, साधू संतांच्या जेव्हा म्हणजे उपहार बसवायचं त्यांना दाबून नाश्ता द्यायचा पाहिजे आणि मग बाबा बसा उपहार दाखवायला. ठीक आहे. आपण देवाच्या उपहाराच्या अगोदर यांना कसं नाश्ता तर द्या आणि दाबून द्या, नंतर नाही जेवढं तरी चालते. आलं का लक्षात? उपहार दाखवताना त्याला असं नाही वाटलं पाहिजे नाही. माझ्यासारखं काय करतात, शुगरचा पेशंट आता येत आहे तर लाडू खाल्लं, फेटा बांधता बांधता लक्षात आलं गडबड होती. अरे म्हणलं आपलं काही खरं नाही. पण सगळेजण बाबा चला दंड करतात, त्याला काय अंमला आलो मी काय तोंडात लाडू ते म्हणत तुम्ही काय बाबा येण्यासारखं लहान लेकरं तोंडात काहीतरी खायले आणि चालायले, काय सांगावं, अवघड असते. म्हणून ही सगळी गोष्ट उत्थान पिंड तोंडात टाकला, गिळून टाकला, लाकडं आम्हाला जोरात फेकली, चटका बसला पायाला, पायातून पेटवलं होतं ते, चटका बसला. मग ते फेकलं, लय चटका बसला राव म्हणे, काही खरं नाही. उठलं फक्त इकडं सगळे झाडाखाली बसलेले भगवंताच्या जवळ त्या वृक्षाखाली आणि सगळे रडायला लागले. की मी गेलं एखाद्याला विचारलं, मागं जाऊन बसलं सगळ्याच्या मागं आणि पुढं कसं जावं, काहीतरी चालू आहे वा निरूपण करायला भगवंत काहीतरी चालू आहे, पुढं कसं जावं, मागं बसलं सगळ्या. शेजारी त्याच्या मागच्या पुढच्या माणसाला विचारते काय झालं, खवळलं ते काय चाललं बघ तुझं. आधी बरंच नाही वेळ आणि असं काय चालतं सगळं म्हणजे कोण आलंय त्याच्या कोणाकडे का बाय दुसऱ्याकडे कामून काढायचं काय झालं त्याला विचारायचं नेमकं काय झालं बा. कुठेतरी खचकले आपण नाही, आपण जिवंत आहोत, हे लोक काय राहिले त्याच्या डोक्यातच नाही ते भांडवल. कारण स्थिती सुखामध्ये होतं त्याच्यामुळे त्याला काही कळलंच नाही. शेवटी ते विचाराने याला विचार त्याला विचार सगळे त्याला एडिट पिडीच करायला त्याच्याकडे बघत डोळे पाण्यानं भरलेले, सगळे रडायला लागलेले. भगवंताचं निरूपण मनात थांबलं की ते रडायचे. निरूपण सुरू झाले की थोडं लक्ष द्यायचं निरूपणाकडे, अशी गोष्ट सुरू झाली. याच्यामध्ये भगवंत तुम्ही रडता कशासाठी,
कमून रडायले. जी परस नाही गेली ना म्हणे त्याच्यामुळे आम्ही रडतो. परस नाही गेली हा म्हणे परस नाही मरण पावले म्हणून तर आम्ही रडतोय. ते आम्ही कशाला रडतो असतो. पण परस नाही करायचं. परसोबा तुम्ही का रडता? जी म्हणे सगळे रडतायत म्हणून मी रडतो. सगळं त्याच्याकडे बघ कसं काय आलं आवडत असतो.